कोपरगाव शहरातील भूमी अभिलेख कार्यालय परिसरात पावसाचं पाणी साचल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अनोखं आंदोलन करण्यात आलं। मनसे शहराध्यक्ष सतीश अण्णा काकडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी साचलेल्या पाण्यात उतरून प्रशासनाचा निषेध नोंदवला। रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे भूमी अभिलेख कार्यालयासमोर गुडघावर पाणी साचल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून कार्यालयात प्रवेश करावा लागत असल्याचा आरोप मनसेने केला। यावेळी कार्यालय परिसरातील जीर्ण सुरक्षा भिंत, धोकादायक प्रवेशद्वार तसेच गेल्या काही महिन्यांपासून कायमस्वरूपी अधिकारी नसल्यामुळे नागरिकांची कामे खोळंबत असल्याबाबतही प्रशासनावर टीका करण्यात आली। साचलेल्या पाण्यात बसून आणि घोषणाबाजी करत मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। मनसेच्या वतीने प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला असून या कालावधीत पाणी साचण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवावी, जीर्ण सुरक्षा भिंतींची दुरुस्ती करावी आणि इतर आवश्यक कामं तातडीने पूर्ण करावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। दरम्यान या आंदोलनात मनसे शहराध्यक्ष सतीश अण्णा काकडे, तालुकाध्यक्ष नवनाथ मोहिते, मनसे जिल्हा उपाध्यक्ष बापू काकडे, मनसे जिल्हा सेनेचे उपशहराध्यक्ष प्रतीक त्रिभुवन, मनसे कामगार सेनेचे शहराध्यक्ष अल्ताफ शेख यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बातमी तुमची प्राधान्य आमचं प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव। हो, मी 8 दिवसापासून कार्यालयात येतोय। माझं पण काम होतं। गरजू लोक, शेतकरी हे ते 3-3 महिन्यापासून येऊ राहिले। इथं अधिकारी पण नाही। 3 महिने झाले। जो गेला दुसरा जो त्याच्यावर आलेला आहे 3 महिन्यापासून तो यायचं नाव घेत नाही आणि श्रीरामपूरचा येतो तो महिन्यातून एकदा। आणि शेतकरी लोक, तालुक्यातून लोक म्हातारे कोतारे येतात, त्यांना कामही होत नाही आणि हे जे कर्मचारी आहे यांच्या हातात काही ठेवलेलं नाही, त्याच्यामुळे ते काही करू शकत नाही। साहेब येत नाही हे कारण सांगून त्यांना परत पाठवून पुन्हा डबल यावं लागतं। ते तर झालं कामं तर होतच नाही। दुसरी गोष्टी, इथं आलो तर इथं तर स्विमिंग पूल झालेला आहे आणि त्याला चेंबर नाही। जो बांधकाम केलं त्यांनी साईड घेतली नाही, काही नाही। शेवट आम्ही चेंबर तर ते काढून पाहिलं, तिथं सुद्धा पाणी जायला तयार नाही। नालायक अधिकारी कुठं गेले, काय गेले? 3 महिन्यापासून बदली झाली। 3 महिन्यापासून जो अधिकारी जॉईंट व्हायला पाहिजे तो यायला तयार नाही आहे। मग याला पैसे खायचे कामं आहे का काय? पगार कशाचे घेते हरामखोर? हे जे कर्मचारी, गरीब कर्मचारी, गरीबच म्हणावं लागेल, ते जे बसलेले ते प्रश्नाचे उत्तरं देतील किती वेळेस? 3 महिन्यापासून उत्तर देणार कसे? हे पगार सोडणार आहे का 3 महिन्याचा? 3 महिन्यापासून तो जो अधिकारी इथं नेमलेला आहे तो कुठं गेलेला आहे? मला माझं म्हणणं हे जे तुम्ही केलेलं आहे हे सारं फुटलेलं आहे। हे जे पडलं तुटलं, इथले कागदपत्र चोरी जर गेले, इथले कागदपत्र जर चोरीले गेले तर आम्ही कोणाकडे जायचं? कोणाकडून ते कागदपत्र मागायचे? आमच्या आजोबा पंजोबा यांचे कागदपत्र इथं गुंतून पडलेले आणि भिंत्या तर तोडल्या, ते तुटलेलेच आहे। स्विमिंग पूल तर तयार झालेलं आहे। मग तो ठेकेदार कोण? कुणी कमिशन घेतलं? कुणी हे काम केलं? हे मी DPWला विचारणार आहे, त्या अधिकाऱ्याला पण विचारणार आहे। ही परिस्थिती का बरं झालेली आहे आणि हे लोकांना त्रास का बरं? तुम्ही पैसे सोडतात का लोकांना? कोणतं काम असलं तर पैसे घेतात, घ्या। तुमचा तुम्ही घेत नाही, ते शासनाला तुम्ही पैसे देतात, पण इथं अधिकारीच नाही ना सह्या करायला। त्याला जबाबदार कोण आहे? जर 15 दिवसात जर हे पाण्याचं नियोजन 8 ते 15 दिवसात नियोजन केलं नाही, DPWला पण सांगतो, हे नियोजन केलं नाही तू तुझ्या बोकंडी येऊन बसन तिथं। तुला वाटतं असेल तू पैसे घेतले त्याच्या ठेकेदाराकडून, पण हे काम कंप्लीट झालेलं नाही। तू इथं आला नाही, इथं पाणी केली नाही, हे आम्हाला संताप झाला म्हणून आम्ही आमच्या कामानिमित्त आलो। लोक रडायला लागली इथं, अण्णा जाता येत नाही, पडलो तर काय करू? पाय मोडला तर काय करू? आम्ही मनसेवाले सदैव तयार आहे, पण याला लाजा वाटल्या पाहिजे। नुसतं भाषण याच्यावर टोला त्याच्यावर टोला, टोल्यातच जीवन चाललं यांचं। मग कशासाठी? जनतेसाठी काय करते ते? नगरपालिकेचे अधिकारी आले, त्यांना पॉईंट सापडाना कुठून पाणी काढायचं? ते कर्मचारी काय पाटीने आणि पाडव्यानी पाणी फेकीन बाहेर? सांगा ना मला।
अहो काय पद्धत आहे ही पद्धत जर 15 दिवसात बदलली नाही, अधिकारी आला नाही तर इथं कुलूप लावण्यात येईल मनसेच्या वतीने. हे मी तुमच्या मीडियामार्फत सांगतो. आमचे राजसाहेबांनी सांगितलं आहे जिथं काही जनतेसाठी जे बी काही करावं लागेल त्यासाठी सदैव तुम्ही उभे राहा. तसे आमचे संपर्क प्रमुख कदम साहेब यांनी पण आम्हाला सांगितलं तुम्हाला काही जरी अडचण आली तर मी तुमच्या पाठीशी उभं राहणार आहे, तुम्ही घाबरायचं नाही. जेव्हापासून कदम साहेब आलेले आहे तेव्हापासून आंदोलनाची सुरुवात आम्ही कोपरगाव शहरातून तालुक्यातून चालू केलेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही इथं भूमिलेख अभिलेख कार्यालयामध्ये आलो होतो सतीश अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि ते इथं आले असताना त्यांनी मला फोन करून बोलवलं की नाही का हे इकडे काय परिस्थिती इथं झाली ती आम्ही बघितली, सगळ्यांनी बघितली. आणि अतिशय आम्हाला चालता सुद्धा इथं येत नव्हतं, एवढा इथं यांनी स्विमिंग पूल साचून ठेवला होता. आणि त्यांचे अधिकारी आले, त्या अधिकाऱ्यांना सुद्धा इथं लेआउट सापडाना. लेआउट कुठे आहे, काय आलंय? नगरपालिकेचे लोक आले, नगरपालिकेच्या लोकांना काम काय दिलं? पाटी आणि पावडे दिले. पाटी आणि पावड्याने हे काम करता येणार आहे का? तुम्ही सांगा की पाट्याने कसं काय हे पाणी बाहेर काढणार आहे? आणि इथं आले तर इथं अधिकारी नाही, अख्ख्या खुर्च्या खाली इथं यांना प्रश्न विचारतोय ते हे उडवडीची उत्तरं देत आहे. हे म्हणते आम्हाला माहिती नाही, नगरपालिकावाले म्हणते आम्हाला लेआउट माहिती नाही. मग याचा लेआउट जातो कुठं? 2 आमदार आहे इथं, नगरसेवक आहे, नगराध्यक्ष आहे, खासदार आहे, तशी सुद्धा असताना सध्या इथं एवढी भीषण परिस्थिती इथं झालेली आहे. इथं भिंती तुटलेल्या आहे. लोकांनी आत्ताच आम्हाला सांगितलं की नाही का इथं चोरी होत्या, आणि नाही का इथं जे मध्ये जे फायली पडलेले आहे त्याला अतिशय गठुडे त्याचे बांधून ठेवलेले. एक फायली सुद्धा इथं यांच्याकडे नाही आहे, डायरेक्ट गठुडे बांधून ठेवलेले. या जर का फायली जर का चोरीला गेल्या तर याची जिम्मेदार कोण राहणार आहे? हे घेणार आहे का याची जिम्मेदारी? आणि एकच सांगतो, आज आम्ही 2-3 जण चाललेलो आहे. जर 15 दिवसानंतर केलं नाही तर 200-250 कार्यकर्ते घेऊन सारं तोडून फोडून टाकू. हे गेट तर बंद करू हे काय अधिकाऱ्याला मध्ये येऊन देणार नाही. एवढी मी कळकळून सांगतोय का शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अर्जंट त्यांचे कामं करा. आणि कर्मचारी जो हरामखोर नवीन येणार आहे त्यांनी पटकन इथं हजर व्हावं ही त्याला विनंती करतो. आणि शेतकऱ्यांचे कामं पटापट करावा ही विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय परिस्थिती आता वाटलं पाहिजे ठेकेदाराला यांनी काम कसं काय केलं. आणि इथं तर 3-4 महिन्यापासून अधिकारी नाही. हा लाजा वाटला पाहिजे यांना. गरीब शेतकरी गरीब लोक याच्या पुन्हा रिटर्न जावं लागतं. हे लोकांना आता यावं लागू राहिलं. काय परिस्थिती लाजा वाटली नाही का? याला पैसे घेताना का टाकत ठेकेदारांनी ही परिस्थिती केलेली आहे का काम? ह्या का अधिकारी आहे का इथं? जो मेन अधिकारी तो नाही. शेतकरी माणूस परत रिटर्न जातो, सकाळी जातो, संध्याकाळी जातो. हे काय अधिकारी नाही. त्याची इथं बदली झाली. दुसरा अधिकारी 3 महिन्यापासून रुजू नाही इथं. माणूस चक्रा मारून जाम झालेलं आहे. मी मनसेच्या वतीने यांचं निषेध करतो हरामखोरांचं. हे जर पाणी आणि हे जर 15 दिवसाच्या आत नीट नाही केलं तर इथून एका अधिकारी बाहेर जाऊन देणार नाही. सांगितलं नाही माणसाल त्या अधिकाऱ्याला विचारा इथं अधिकारी कोण आहे? कोण आहे इथं अधिकारी? आहे का? 3 महिने झालेले आहे का इथं अधिकारी? आहे का? कुठे गेले अधिकारी? हा हरामखोर आहे का? आहे का कोणी इथं? आहे का? 3 महिन्यापासून झक मारते इथं कुणी कोणाचा पत्ता नाही. गुडघीला हात घालून द्या. पगार घेते का अधिकारी? आणि हे तुटलेलं हे जर मटेरियल लोकांनी काढून नेलं, चोरून नेलं तर आम्ही काय करायचं? कागदपत्र कुठं शोधायचे? एक सुद्धा फायली नाही याला, गठुडे बांधून ठेवले. आहे का परिस्थिती ही इकडं? सांगा मीडिया समोर. 3 महिने आहे का अधिकारी इथं? सांगा, बोला सांगा तिथं. साहेबांची बदली झालेली आहे आणि अतिरिक्त 4 जे साहेब होते, करोटे साहेब श्रीरामपूरवरून येतात.
त्यांच्या एका तिथं कामाचा लोड असल्यामुळे ते वेळोवेळी अधूनमधून येतात, सिरियस केस असेल. परंतु इथं जे आहे ना, जनतेच्या तक्रारी ऐकणारा कुणी अधिकारी नाही. असिस्टंट अधिकारी त्यांच्याकडनं आम्हाला थोडंफार समाधान होतं, पूर्ण असं काम होत नाही या ठिकाणी. एवढीच माझी विनंती आहे आपणास. किती अधिकारी कुठे विचार आणला हो चार्ज आपण किती दिवसात येतो तो अधिकारी किती दिवसांनी येतो मागच्या आठवड्याला आलता महिन्यातून एकदा येतो तो बरोबर ना महिन्यातून एकदा येतो मग शेतकऱ्यांनी झक मारायची काय 4 वेळेस इथं हा तुम्ही कारण काय सांगायचं साहेब नाहीये साहेब त्याच्या बापाचा नोकर आहे का मी तो नोकर आमचा आहे त्यांनी इथं थांबलं पाहिजे बदली झाली ज्याला चार्ज दिलाय तो का नाही आला इथं तो कुठे गेला पळून तो माझ्याकडून राहिला का पगार तर चालू आहे त्याला हा 3 महिने घरी बसतो का तो हे काम कुणी करायचे तुम्हाला अधिकार नाही बोलता येत नाही त्याला तुम्ही कारण सांगता साहेब नाहीये सही करणार कोण हो तुम्ही बोलणार नाही पण ह्यो तुम्हाला त्रास होऊन राहिला का नाही तुम्हाला त्रास होऊन राहिला का नाही त्यांचं काम तुम्हाला करावं लागू राहिलं सहीला महिनाभर थांबावं लागू राहिलं श्रीरामपूरहून आल्यावर बरोबर ना आम्ही सांगतो साहेब अहो येत नाही ना पण ते येते का ते तुम्ही साहेबांनाच विचारा आता मला त्याला अडचण काय आहे ती घेतला ना डबल पगार घेणार ना तो साहेबांनाच विचारा कसं आहे आपण आम्ही नाही विचारू शकतो तुम्ही नाही देऊ शकत तू कर्मचारी हा पण ज्यांनी चार्ज घेतलेला आहे ते आराम करून यायला पाहिजे नाही तर हा 3 महिने घरी बसतो का तो मजा करून राहिला हो तुम्ही काय तुम्हाला बोलता येत नाही का काही हो साहेब तुम्हाला सांगता येत नाही का आम्ही सांगतो त्यांना पण आता शेवटी काय अधिकाऱ्याला कसं सांगणार हो अधिकाऱ्याला तुम्ही सांगू शकत नाही म्हणजे आम्हाला बोलले व्हायचं आम्ही तक्रार द्यायची कोणाकडे कोणाकडे द्यायची तुम्हाला किती वेळ सांगणार आम्ही तक्रार बाहेर लोकांना इथे यायचे हाल होत आहे लोक येत नाही आम्ही एवढे पाय वर येतोय तुम्हाला येत मध्ये तुम्ही आले का 2 मिनिट थांब तुम्ही आले का मध्ये तुम्हाला येता आलं का नाही हो ताई तुम्ही